बायोमॉलिक्युल्स मध्ये इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्या सायंटिस्टची, ज्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये खूप रिसेंट ट्रेंड खूप नवीन ट्रेंड यूज केला त्यानं. कोणता ट्रेंड यूज केला? बायोमॉलिक्युल्स मध्ये जे आरएनए असतात त्या आरएनए मध्ये जे डिफरंट टाइप्सचे आरएनएज आहेत त्या आरएनएज पैकी आरएनएचा क्लासिफिकेशन साठी यूज करणं. रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम याला त्याच्यामुळेच म्हणतात. 1990 मध्ये 1990 मध्ये ही क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केलेली आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर नवीन ज्या क्लासिफिकेशन सिस्टीम पुढे आलेल्या आहेत त्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्या सिव्हिल सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीत. बरोबर आहे. जवळपास 30 वर्षापूर्वी प्रपोज केलेली क्लासिफिकेशन सिस्टीम तिला आपण रिसेंट क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणतो. समजलंय? बायोलॉजी मध्ये आपल्या तसंच असते. आतापर्यंत आपण जे काही स्टडी करतो आपल्या बायोलॉजी सिलेबस मध्ये त्याला जवळपास 100, 200, 150, 50 वर्ष झालेले असतात आणि त्याला नवीन ट्रेंड म्हणतात. बरोबर आहे? तर तसं काही नसतंय. तर कार्ल वुचची क्लासिफिकेशन सिस्टीम आपण स्टडी केली, जी क्लासिफिकेशन सिस्टीम आरएनए मध्ये असणारा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्येही आपण सांगितलं आरएनए मध्ये स्पेसिफिक आरएनए कोणते यूज केले आपण? 16S आरएनए. 16S आरएनए जनरली 16S आरएनए प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्यांचा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स काय करतंय? व्हॅरिड करतंय म्हणजे डिफरंट टाइपचा असतंय. बरोबर आहे. आणि तोच सिक्वेन्स न्यूक्लियोटाइडचा या सायंटिस्टनं युटिलाइज केला. कशासाठी युटिलाइज केला? फॉर द पर्पज ऑफ क्लासिफिकेशन. बरोबर आहे. त्याच्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीम नुसार 3 डोमेन होते. कार्ल वुचच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये 3 डोमेन आहेत. कोणते कोणते 3 डोमेन आहेत रे? सांगा फास्ट. तीन डोमेन होते, 6 किंगडम होते. त्यामुळे या क्लासिफिकेशन सिस्टीमला 3 डोमेन और 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणतात. अरे सांगा ना. सैराट पिक्चरच्या आर्ची पासून नाव सुरू झालं तर इतकं विसरू नका. आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. गुड. असे टोटल 3 डोमेन्स आहेत. या 3 डोमेन मध्ये 6 किंगडम होते. आर्किया डोमेन मध्ये आर्ची बॅक्टेरिया, बॅक्टेरिया डोमेन मध्ये यू बॅक्टेरिया आणि युकॅरिया डोमेन मध्ये किंगडम सांगा प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी आणि ॲनिमेलिया. असे टोटल 4 किंगडम. शेवटच्या युकॅरिया डोमेन मध्ये, युकॅरिया डोमेन मधले ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर प्लस मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. आणि पहिल्या 2 किंगडम मधले पहिल्या 2 डोमेन मधले आर्चिया आणि बॅक्टेरिया मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे युनिसेल्युलर आहेत आणि प्रोकॅरियोटिक टाइपचे आहेत. समजलंय? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक डिफरन्शिएशन करण्यासाठी 16S आरएनएचा यूज केला जाऊ शकतोय. फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया, त्याच्यानंतर प्रोटिस्ट यांच्यामध्ये डिफरन्शिएशन करण्यासाठी सुद्धा आपण त्या 16S आरएनएच्या न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स यूज करू शकतो. त्याच्यानंतर विदिन द फंजाय ॲस्कोमायसिटिस, बॅसिडोमायसिटिस, ड्यूटेरोमायसिटिस या विदिन द फंजाय सुद्धा क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण या 16S आरएनएचा यूज करू शकतो. खूप युनिक फीचर आहे बा. बरोबर आहे. प्रॉमिनंट फीचर आहे आणि जनरली एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत चेंज होत नाही. का असते पहा? जनरली क्लासिफिकेशन सिस्टीम ज्या असतात या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये जर आपण एन्व्हायरमेंट सोबत चेंज होणारं कॅरेक्टर जर यूज केलं, जसं आपण पाहतो लीफची साईज आपण पाहिली, एखाद्या झाडाला भरपूर पाणी दिलंय, भरपूर खत घातलं कापसाच्या झाडाला, त्या कापसाच्या झाडाचे पानं मोठाले राहतात. आणि एखाद्याला पाणी घातलं नाही, त्याला पाणी प्रॉपर प्रोव्हाइड केलं नाही, त्याला खत दिलं नाही बरोबर, त्याच्या फवारणी केल्या नाहीत, पानाची साईज कशी राहील? स्मॉल राहील. मग त्या लीफच्या साईजच्या बेसिसवर आपण जर क्लासिफिकेशन केलं तर दोनही प्लांट्स कॉटनचेच आहेत, पण एका प्लांटला आपण स्मॉल लीफ असणाऱ्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करतो, एका प्लांटला आपण लार्ज साईजचे लीफ असणाऱ्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करतो. तर क्लासिफिकेशन सिस्टीम तुमची काय होईल? त्यावेळेस इनकरेक्ट होईल, रॉंग होईल, चुकीची होईल.
त्याच्यामुळं एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत किंवा एन्व्हायरमेंट नुसार जे कॅरेक्टर चेंज होतात त्या कॅरेक्टरचा आपल्याला क्लासिफिकेशनसाठी यूज करायचा नाही. जसं अरिस्टॉटलनं थिओफास्टसनं प्लांटची हाईट हा क्रायटेरिया यूज केला क्लासिफिकेशनसाठी. हाईट प्लांटची जनरली एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर डिपेंड असते. पाणी जास्त मिळालं, खत जास्त मिळालं, न्यूट्रिएंट जास्त मिळाले, हाईट इन्क्रीज झाली, जास्त हाईटचं झालं प्लांट. आणि सगळे न्यूट्रिएंट, सनलाईट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड प्रॉपर मिळालं नाही, हाईट कमी राहिली. मग हाईटच्या बेसिसवर केलेलं क्लासिफिकेशन करेक्ट कसं असू शकतंय, बरोबर आहे. त्याच्यामुळं जनरली क्लासिफिकेशनसाठी जे कॅरेक्टर आपण सिलेक्ट करणार आहेत, दिस कॅरेक्टर शुड नॉट बी चेंज विथ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. आणि हा 16S RRNA असं एक कॅरेक्टर आहे जे एन्व्हायरमेंटल कंडिशन सोबत कधीही चेंज होत नाही आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला त्या सिक्वेन्स मध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळते. त्याच्यामुळं एंटायर लिव्हिंग वर्ल्डला प्रत्येक स्पीसीज मध्ये डिफरन्सिएशन करण्यासाठी आपण या 16S RRNA चा यूज करू शकतो. तर समजलं इथपर्यंत. पहा, आजचं जे लेक्चर आहे आपल्याला, आजच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशनसाठी काही दुसरे जे क्रायटेरिया आपण यूज करतो, क्रायटेरिया यूज करून जे क्लासिफिकेशन आपण करतो त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशन्स बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे, किंवा ज्याला आपण टॅक्झॉनॉमीची एक ब्रँच कन्सिडर करतो, दॅट इज अ कीमोटॅक्सॉनॉमी. 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 व्हॉट इज मीन बाय कीमोटॅक्सॉनॉमी? पण टॅक्झॉनॉमी तर आपल्याला माहिती आहे ब्रँच आहे बायोलॉजीची विच डील्स विथ द कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड classification of living organism. Taxonomy, it is a branch of biology or branch of life sciences which deals with the study of characterization, then identification, nomenclature and क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता या सगळ्या गोष्टीसाठी आपण टॅक्झॉनॉमी मध्ये जर पाहिजे, आणखी एक स्ट्रिक्टली लक्षात ठेवायचं, कीमोटॅक्सॉनॉमी इज ओनली कन्सर्न्ड विथ अ प्लांट्स. कीमोटॅक्सॉनॉमी मध्ये आपण फक्त प्लांटच्या क्लासिफिकेशन बद्दल, प्लांट्स बद्दलच डिस्कस करायलो. लक्षात, ॲनिमलचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या केमिकलच्या बेसिसवर आपण करत नाही. समजलंय? तर काय व्हायलंय, सॉरी, काय करायचं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आपल्याला. आणि क्लासिफिकेशनसाठी त्या पर्टिक्युलर प्लांट मध्ये प्रेझेंट असलेले जे केमिकल मॉलिक्युल्स आहेत, बरोबर आहे, त्या केमिकल मॉलिक्युल्सचा आपण क्लासिफिकेशन साठी यूज करायला. क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ सर्टन केमिकल्स प्रेझेंट इन इट. काय असते पहा, जनरली दोन टाईपचे मेटाबॉलिक प्रोडक्ट्स आपल्याला प्रत्येक टाईपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. कोणते कोणते दोन मेटाबॉलिक प्रोडक्ट असतात पहा. एक असतात प्रायमरी मेटाबॉलाइट्स, आणि दुसरे असतात, पहिला प्रायमरी असेल, दुसरा कोणता असेल रे, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. प्रायमरी मेटाबॉलाइट्स आणि सेकंडरी मेटाबॉलाइट्स अशा दोन टाईपचे बेसिक केमिकल मॉलिक्युल्स आपल्याला प्रत्येक प्लांट्स मध्ये पाहायला मिळतात. इच प्लांट्स विल हॅव अ टू टाइप्स ऑफ मेटाबॉलिक कंपाउंड्स, प्रायमरी मेटाबॉलिक कंपाउंड्स अँड सेकंडरी मेटाबॉलिक कंपाउंड. प्रायमरी मेटाबॉलिक कंपाउंड्स प्रत्येक प्लांट्स मध्ये सारख्याच टाईपच्या असतात. हे केमिकल मॉलिक्यूल प्रत्येक प्लांट मध्ये कसे असतात, सारखेच असतात. लाईक काय बा, जसं कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर लिपिड, त्याच्यानंतर प्रोटीन, त्याच्यानंतर व्हायटामिन, न्यूक्लिक ऍसिड, ETC. ETC म्हणजे ETC नाही, तिथं पाचच असतात बायोमॉलिक्यूल आपल्या प्रत्येक सेल मध्ये, प्रत्येक प्लांट मध्ये, प्रत्येक ॲनिमल मध्ये, प्रत्येक बॅक्टेरिया मध्ये, बरोबर आहे. तर 5 बायोमॉलिक्यूल्स आहेत. या पर्टिक्युलर बायोमॉलिक्यूल्सला आपण प्रायमरी मेटाबॉलाइट्स कन्सिडर करतो. प्रायमरी मेटाबॉलाइट्स म्हणजे कार्बोहायड्रेट मध्ये जसा ग्लुकोज असेल, तो ग्लुकोज कसा आहे, प्रायमरी मेटाबॉलाइट्स आहे. सगळ्याच ऑर्गॅनिझम मध्ये तो एनर्जी सोर्स म्हणून यूज केला जात आहे.
पण जे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत, बरोबर आहे, प्रायमरी मेटाबॉलाइट्स नंतर जे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण कन्सिडर करायला, दीज सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर डिफरंट इन डिफरंट प्लांट्स. जनरली दीज सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर द बाय प्रोडक्ट्स ऑफ, दे आर द बाय प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी मेटाबॉलिक पाथवे, किंवा सिंपली आपण त्याला म्हणू मेटाबॉलिक पाथवे. जे मेटाबॉलिक पाथवे आहेत किंवा ज्या मेटाबॉलिक रिएक्शन्स आहेत, या मेटाबॉलिक रिएक्शनचे हे बाय प्रोडक्ट असतात. आणि या बाय प्रोडक्टचं सिंथेसिस त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये पर्पजफुली केलेलं असते. बरोबर आहे, काय सांगायला लक्षात घ्या पहा. द सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर पर्पजफुली सिंथेसाइज्ड इन अ प्लांट्स. कशामुळे पर्पजफुली सिंथेसाइज केल्या जातात? दीज सेकंडरी मेटाबॉलाइट्स जनरली synthesized फॉर द प्रोटेक्शन पर्पज. कशासाठी? प्रोटेक्शन पर्पज साठी, स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स कॉमनली प्लांट्स मध्ये सिंथेसाइज केल्या जातात. लक्षात आलं की तुमच्या? काय सांगलो रे? बाय प्रोडक्ट म्हणतो आपण या सेकंडरी मेटाबॉलाइट्सला मेटाबॉलिक पाथवेचे. मेटाबॉलिक पाथवे मध्ये जसं तुम्ही केमिस्ट्रीच्या रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट दाखवता, तसं आपल्या बायोकेमिकल रिएक्शन ज्या आहेत, या बायोकेमिकल रिएक्शन्स मध्ये सुद्धा काही बाय प्रोडक्ट तयार होतात. जे बाय प्रोडक्ट पर्पजफुली मिनिंगफुली आपण त्याला काय केलं असते? सिंथेसाइज केलं असते. कशासाठी सिंथेसाइज केले असतात? दिस बाय प्रोडक्ट जनरली हेल्प फॉर द प्रोटेक्शन ऑफ अ प्लांट्स. जनरली काय करतात हे बाय प्रोडक्ट? त्या प्लांट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी. जसं प्रोटेक्ट करण्यासाठी आपण पाहतो, सम प्लांट सिक्रेट अ टॉक्सिक केमिकल मॉलिक्युल्स ड्यू टू विच द ग्रेझिंग एनिमल डू नॉट फीड ऑन इट. काय सांगितलं मी? काही पर्टिक्युलर ग्रेझिंग एनिमल्स आहेत, हे ग्रेझिंग एनिमल काय करतात असतात? जनरली फीड करतात कशावर? ग्रासेसवर. बरोबर आहे. तुम्ही कधी शेतामध्ये गेल्यानंतर ऑब्झर्व केला असेल पहा, आपले जे जनावर असतात हे जनावर काही प्लांटला खात नाहीत. बरोबर आहे, काही गवताला ते खात नाहीत. जसं तुमचं गांजर गवत असेल, त्याच्यानंतर गांजर गवतासोबत धोत्र्याचं झाड असेल, त्याच्यानंतर लॅन्टिना कॅमेरा ज्याला आपण गानेरी म्हणतो, त्या लॅन्टिना कॅमेराचे प्लांटचे जे लिप्स असतात, सीताफळाचे पानं असतात, साधं सोपं सगळ्यांना, सीताफळाचे पानं शेळी कधी खात नाही. बरोबर आहे. कशामुळे खात नाही? रुचकीचे पानं खात नाहीत जनावर. त्याच्यासाठी रिझन आहे, त्या पर्टिक्युलर लिप्स मध्ये काय असते? काही सेकंडरी मेटाबॉलाइट्स सिंथेसाइज केलेले असतात. जे सेकंडरी मेटाबॉलाइट्स त्या पर्टिक्युलर ग्लासला इरिटेटिंग स्मेल्स देतात, इरिटेटिंग स्मेल्स इम्पार्ट करतात. ज्या पर्टिक्युलर इरिटेटिंग स्मेलमुळं कॅटल्स काय करत नाहीत, किंवा जे ग्रेझिंग एनिमल्स आहेत, हे ग्रेझिंग एनिमल्स त्या प्लांट्सवर फीड करत नाहीत. त्याच्यामुळे त्या प्लांटचं काय वाले? स्वतः प्रोटेक्शन वाले. तसं आपण पाहतो पहा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नेचरनं काय केलेलं आहे? त्याच्या प्रोटेक्शनसाठी काहीतरी एक युनिक मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेला आहे. बरोबर आहे. जसं आपण पाहतो ज्या प्लांट्स मध्ये स्पाइन्स असतात, काटे असतात, हे काटे असणारे प्लांट्स त्यांच्या एनिमीज पासून, त्यांच्या शत्रूपासून स्वतःचं इझिली प्रोटेक्शन करू शकतात. आपण स्वतः ॲनिमल्स आहेत, आपण आपल्याला जर कोणी मारत असेल तर आपण त्याचे हात धरू शकतो, किंवा आपल्याला कोणी खात असेल तर आपण पळून जाऊ शकतो. पण प्लांट्स तसे नॉन मोटाईल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मुवमेंट करू शकत नाहीत. मग स्टेडी राहून स्वतःचं प्रोटेक्शन कसं करता येईल, एकाच जागेवर राहून स्वतःला प्रोटेक्ट कसं करता येईल, या प्रोटेक्शनच्या पर्पजसाठी काय करतात हे प्लांट्स? काही केमिकल मॉलिक्युल्सचं सिंथेसाइज करतात, ज्या केमिकल मॉलिक्युल्सला आपण सेकंडरी मेटाबॉलाइट्स म्हणतो. हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स प्रत्येक प्लांट्स मध्ये वेगवेगळ्या टाइपचे असतात. बरोबर आहे. ईच प्लांट सिंथेसाइज अ डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी मेटाबॉलाइट्स. जनरली दीज सेकंडरी मेटाबॉलाइट्स आर युज्ड फॉर द क्लासिफिकेशन. प्रायमरी मेटाबॉलाइट्सच्या बेसिसवर तर आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन करता येणार नाही. बरोबर आहे. द ब्रांच ऑफ टॅक्झॉनॉमी विच include the chemical molecules for the classification is termed as a chemotaxonomy. केमिकल मॉलिक्युल्सचा क्लासिफिकेशन मध्ये किंवा टॅक्झॉनॉमी मध्ये यूज केला चाललाय. बरोबर आहे. त्या पर्टिक्युलर टॅक्झॉनॉमीच्या ब्रँचला आपण कीमोटॅक्झॉनॉमी म्हणतो. पण सर्वात जास्त इव्हॉल्व्ड असणारी, सर्वात जास्त तुम्हाला बेनिफिट प्रोव्हाइड करणारी ही ब्रँच आहे. कारण आपण पाहतो पहा, ह्युमन बिईंग्स सेल्फिश आहेत आणि सेल्फिश असल्यामुळे आपण काय, सेल्फिश ह्युमन बिईंग्स काय करतात? स्वतःच्या पर्पजसाठी मॅक्झिमम प्लांटचं एक्सप्लॉयटेशन करण्याचा प्रयत्न करतो आपण. बरोबर आहे. हे प्लांट आहे, ते प्लांट आहे, ते प्लांट आहे, प्रत्येक प्लांटमध्ये वेगवेगळे केमिकल मॉलिक्युल्स आहेत. त्या पर्टिक्युलर प्लांटनं स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी तयार केलेला जो केमिकल मॉलिक्युल आहे,
त्या केमिकल मॉलिक्युल्सचा आपल्याला आपल्या पर्पजसाठी काही यूज करता येते का, हे आपण कंटिन्युअसली काय करत चाललो, डिस्कवर करत चाललो. तसं आपण पाहतो जसे जेवढे काही डिसीजेस आपल्या अर्थवर किंवा आपल्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या प्रत्येक डिसीजला क्युअर करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी आपण प्लांटचा यूज करू शकतो. बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये आपल्या बऱ्याचशा प्लांटचं 198 काहीतरी प्लांटचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्या 198 प्लांटचा आपण वेगवेगळ्या डिसीजेसला क्युअर करण्यासाठी, त्या पर्टिक्युलर डिसीजेसला ट्रीट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. म्हणजे या प्लांट्स मध्ये काही केमिकल मॉलिक्युल्स असे आहेत जे केमिकल मॉलिक्युल्स तुमचे डिसीजेस क्युअर करू शकतात. पण आयुर्वेदिक मेडिसिन जे आहेत, या आयुर्वेदिक मेडिसिन्सची सर्वात जास्त एक्सप्लॉयटेशन, सर्वात जास्त यूज हा चायनामध्ये केला जात आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये जेवढे प्लांट्स आपण यूज करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त प्लांट्स चायनामध्ये, त्यांची जी ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम आहे, चायनामध्ये मॅक्झिमम त्यांच्याकडे ॲलोपॅथी यूज करत नाही, त्यांच्याकडे मॅक्झिमम युटिलायझेशन कशाचं केलं जात आहे, आयुर्वेदिक मेडिसिनचं केलं जात आहे. तर आयुर्वेदिक मेडिसिन्स बेस्ड आहेत कशावर, त्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये प्रेझेंट असलेल्या केमिकल मॉलिक्युल्सवर. आणि केमिकल मॉलिक्युल्स प्रायमरी मेटाबॉलाइट्स जनरली आपण आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये यूज करत नाहीत किंवा आपण त्यांचा क्लासिफिकेशन साठी सुद्धा यूज करू शकत नाहीत. आयुर्वेदिक मेडिसिनच्या ऐवजी प्रायमरी मेटाबॉलाइट्सच्या ऐवजी आपल्याला सेकंडरी मेटाबॉलाइट्स यूज करावं लागतात, जे सेकंडरी मेटाबॉलाइट्स काय असतात, प्रत्येक प्लांट मध्ये वेगळ्या टाईपचे असतात. तर त्या सेकंडरी मेटाबॉलाइट्सचा यूज करून केलेलं जे क्लासिफिकेशन आहे, आणि ती क्लासिफिकेशन करणारी टॅक्झॉनॉमीची जी ब्रँच आहे, त्या ब्रँचला आपण म्हणतो किमो टॅक्सॉनॉमी. पहा एक सेकंडरी मेटाबॉलाइट पहा, ज्याचं एक्झाम्पल तुमच्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये दिलेलं आहे, सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स. सायनोजेनिक ग्लायकोसाइड, सायनोजेनिक ग्लायकोसाइड, हे जे सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स असतात, these are the secondary metabolites of a metabolic pathway of a glucose. कार्बोहायड्रेटचे जे मेटाबॉलिक पाथवे आहेत, त्या मेटाबॉलिक पाथवे मध्ये तयार होणारा एक बाय प्रोडक्ट आहे सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स. जनरली इट इज फाउंड इन द मेंबर ऑफ ग्रॅमिनी और पोएसी इन देअर शूट टिप. ग्रॅमिनी फॅमिलीच्या प्लांटचे जे शूट टिप्स आहेत, या शूट टिप मध्ये आपल्याला या सायनोजेनिक ग्लायकोसाइडचं कंटेंट खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. हे जे सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स आहेत, दिस सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स व्हेन रिएक्ट विथ वॉटर, बरोबर आहे, काय केलं चाललंय, सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स आहेत, हे सायनोजेनिक ग्लायकोसाइड ज्यावेळेस वॉटर सोबत रिएक्ट होतात त्यावेळेस काय करतात, this reaction will lead to the formation of HCN, hydrogen cyanide. This hydrogen cyanide is a gaseous molecule which is extremely poisonous gas. Hydrogen cyanide एक extreme poisonous असणारा particular gas आहे. The gas can lead to the immediate death of an organism by inhibiting the ETS of this organism. त्या ऑर्गॅनिझम मध्ये जेवढ्या काही सेल्स आहेत, त्या सेल्स मध्ये जी ETS आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे, त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला इनहिबिट करून हा पर्टिक्युलर गॅसेस मॉलिक्यूल इमिडिएट डेथ कॉज करतोय. आणि हा सायनोजेनिक ग्लायकोसाइड आपल्याला खूप कॉमनली माहित असलेला एक सेकंडरी मेटाबॉलाइट आहे, जो ज्वार प्लांट्स मध्ये, ज्वारी सगळ्यांना माहित आहे ज्वारी. पण ज्वारीची आपण पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस ती कोवळी ज्वारी असते, बरोबर आहे, त्याच्या ज्या सीडलिंग्स असतात, या सीडलिंग मध्ये या सायनोजेनिक ग्लायकोसाइडचा अमाऊंट खूप जास्त प्रमाणामध्ये असते, एक्सटेन्सिव्ह अमाऊंट मध्ये तिथं त्या सायनोजेनिक ग्लायकोसाइडचं सिंथेसिस होते. त्याच्यामुळे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल पहा, जर जनावरांनी तो कोवळा ज्वारीचा चारा जर खाल्ला आणि त्यानं लगेच जर पाणी पिलं, तर त्या ज्वारच्या प्लांट्स मधला सायनोजेनिक ग्लायकोसाइड आणि वॉटर या दोन्हीची रिएक्शन होऊन हायड्रोजन सायनाइड गॅस तयार होते आणि त्या जनावरांमध्ये आपल्याला पोटफुगी पाहायला मिळते. गॅस तयार झालाय आणि जो तयार झालेला गॅस आहे, त्या गॅसमुळं त्या पर्टिक्युलर कॅटलची डेथ झालेली आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये त्याला करळ लागणं म्हणतो, बरोबर आहे. करळ लागणं सगळ्यांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांनी ऐकलेले असेल टर्म. हे जनावरांमध्ये कोवळी ज्वारी खाल्ल्यामुळं पोटफुगी होती त्यांच्यामध्ये आणि पोटफुगी होऊन त्याची फायनली डेथ होती. म्हणजे पहा, इतकी स्ट्रेंथ असणारा, एवढी जास्त हाय पॉवर ताकद असणारा
जो कॅटल आहे त्या कॅटलची सुद्धा डेथ झाली, म्हणजे आपल्यासारख्या इंडिव्हिज्युअलनं जर त्या ज्वारीचे शेंडे जर आपण खाल्ले किंवा ज्वारीचे कोळे पानं जर आपण खाल्ले तर आपली सुद्धा डेथ होऊ शकते, जर आपण खाल्लं आणि खाल्ल्यानंतर लगेच जर पाणी पिलं तर. वॉटर सोबत रिॲक्शन झाल्यानंतरच हा हायड्रोजन सायनाइड नावाचा गॅस तयार होते आणि तो हायड्रोजन सायनाइड गॅस एक्स्ट्रीमली पॉइझनस गॅस आहे, बरोबर आहे. तर सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स हा एक इम्पॉर्टंट सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहे जो जनरली आपल्याला ग्रॅमिनी किंवा पोएसी फॅमिलीमध्ये पाहायला मिळतं. इट इज कॉमनली सीन इन अ ग्रॅमिनी फॅमिली, बरोबर आहे. असे डिफरंट केमिकल मॉलिक्युल्स आहेत ज्या केमिकल मॉलिक्युल्सचा आपण काय करू शकतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी यूज करू शकतो. पण कोणते केमिकल मॉलिक्युल आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी यूज करणार, कोणते मॉलिक्युल यूज करणार आपण, सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण यूज करणार. प्रायमरी मेटाबॉलाइट्स सगळ्या प्लांट मध्ये सारखेच आहेत, बरोबर आहे. सगळीकडे जे सारखं कॅरेक्टर आहे त्या सारख्या सिमिलॅरिटीजचा आपण क्लासिफिकेशनसाठी यूज करत नाहीत. त्यांच्यामध्ये असणारे जे डिफरन्सेस आहेत त्या डिफरन्सेसचा आपण काय करतो, क्लासिफिकेशनसाठी यूज करत असतो. समजलं इथपर्यंत. क्लासिफिकेशन which is based on a chemical molecules which are present in the living organism. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असलेल्या केमिकल मॉलिक्युल्सच्या बेसिसवर काय करणं, क्लासिफिकेशन करणं. त्याला बघा किमोटॅक्सॉनॉमी. त्याच्यानंतर किमोटॅक्सॉनॉमी नंतर पुढची एक टर्म आपल्याला स्टडी करायची, क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम काय असते, क्लॅडोग्राम इज ऍक्च्युअली अ लाईन डायग्राम, बरोबर आहे. क्लॅडोग्राम करा तुम्ही, कधी तुमच्या इंग्लिश मध्ये सुद्धा असा क्लॅडोग्राम तयार करायला सांगतात पहा, बरोबर आहे. तसा क्लॅडोग्राम तयार करणं, एक क्लासिफिकेशनचा ओव्हरव्ह्यू तयार करणं. जसं आपण पाहतो पहा, काल आपण एक क्लॅडोग्राम तयार केला, लिव्हिंग वर्ल्ड डिवायडेड इनटू a 3 domain, archaea, bacteria, eukarya. आर्किया मध्ये किंगडम आर्चीबॅक्टेरिया, बॅक्टेरिया मधला किंगडम यूबॅक्टेरिया, यूकॅरिया मधला किंगडम फंजाय, त्याच्यानंतर किंगडम प्लांटी आणि ॲनिमेलिया. तर या लाईन डायग्रामच्या फॉर्म मध्ये आपण जे काय करत असतो, ओव्हरव्ह्यू तयार करतो क्लासिफिकेशनचा. त्या पर्टिक्युलर क्लासिफिकेशनच्या ओव्हरव्ह्यूला आपण काय म्हणतो, क्लॅडोग्राम म्हणतो. क्लॅडोग्राम मध्ये या वेनं किंवा एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश करणारा, रिलेशनशिप प्रपोज करणारा सुद्धा क्लॅडोग्राम आपण तयार करू शकतो. जसं आपण सांगतो आर्चीबॅक्टेरिया सर्वात प्रिमेटिव्ह टाइपचे बॅक्टेरिया आहेत. आर्कीबॅक्टेरिया पासून काय झाले, इव्हॉल्व्ह झाले कोणते, यूबॅक्टेरिया. आणि या आर्कीबॅक्टेरिया पासूनच किंवा यूबॅक्टेरिया पासून पुढे इव्हॉल्व्ह होत गेलेले कोणते, फायनली किंगडम प्लांटी, त्याच्यानंतर फंजाय आणि ॲनिमेलिया, बरोबर आहे. किंवा सिंपली आपण एकाच डोमेनच्या बाबतीत सांगायचं तर यूकॅरिया. काय कळलं आपल्याला क्लॅडोग्राम म्हणून रे, आर्कीबॅक्टेरिया सर्वात प्रिमेटिव्ह होते, आर्कीबॅक्टेरिया पासून यूबॅक्टेरिया तयार झाले, यूबॅक्टेरिया पासून पुढे त्याचं मॉडिफिकेशन होत इव्होल्युशन होत काय झाले, शेवटी यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम तयार झालेले, बरोबर आहे. अर्थवर इनिशियली फक्त एकाच टाइपचे ऑर्गॅनिझम तयार झाले, ज्या ऑर्गॅनिझम पासून पुढे नवीन टाइपचे ऑर्गॅनिझम इव्हॉल्व्ह होत गेले. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा बा, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप phylogenetic relationship काय, it is a evolutionary relationship among the different groups of an organism, बरोबर आहे.
लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे डिफरंट ग्रुप्स आहेत, जे डिफरंट किंगडम्स आहेत, या किंगडम मध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय, ती इव्होल्युशनरी रिलेशनशिप प्रपोज करणारा एक लाईन डायग्राम फॉर्म मधला, बरोबर आहे, क्लॅडोग्राम, त्यालाच आपण काय म्हणतो, फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणतो. जसं आपण काय सांगतो, अर्थची ज्यावेळेस ओरिजिन झाली, अर्थची ओरिजिन झाल्यानंतर अर्थवर सर्वात अगोदर सर्वात प्रिमेटिव्ह जे एन्व्हायरमेंट होतं, त्या प्रिमेटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये मोनेरा नावाच्या किंगडम मध्ये इन्क्लूड केलेले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, या बॅक्टेरियाचं फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर बॅक्टेरियामध्ये पुढे इव्होल्युशन होऊन, पुढे थोडंसं मॉडिफिकेशन होऊन या बॅक्टेरियल सेल पासून किंवा बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम पासून काय झालं, थोडेसे इव्हॉल्व टाइपचे ऑर्गॅनिझम्स, बरोबर आहे, ज्या ऑर्गॅनिझम्सला आपण एका पर्टिक्युलर किंगडम मध्ये इन्क्लूड करतो, ज्याला आपण प्रोटिस्टा म्हणतो. प्रोटिस्टामध्ये ऑल युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आपण प्लेस केलेले आहेत. युकॅरियोटिक टाइपच्या ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन झालं आणि या युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून पुढे 3 टाइपचे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम काय झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत. पण या ऑर्गॅनिझम्स पैकी प्लांट्स असतात, ज्याला आपण प्लांटी मध्ये इन्क्लूड करतो, त्याच्यानंतर फंजाय असतात, त्याच्यानंतर ॲनिमल्स असतात, ज्याला आपण किंगडम ॲनिमेलिया मध्ये इन्क्लूड करतो. आता हे जे आपण एक क्लॅडोग्राम ड्रॉ केलाय, याच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी हायपोथेटिकल लाईन जर आपण ड्रॉ केली, तर ही हायपोथेटिकल लाईन काय आपल्याला डिनोट करते रे, दिस हायपोथेटिकल लाईन डिनोट दॅट all the eukaryotic organism are basically evolved from a unicellular prokaryotic organism. जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आपण या किंगडम मोनेरा मध्ये इन्क्लूड करतो, बरोबर आहे. तसेच आपण एक सिंगल लाईन ड्रॉ करण्यापेक्षा 3 सेपरेट लाईन आपण ड्रॉ करू शकतो. जसं मोनेरा, प्रोटिस्टा आणि प्लांटी या साइडचं एक इव्होल्युशन, त्याच्यानंतर मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय या साइडने झालेलं एक फायलोजेनेटिक रिलेशनशिप इव्होल्युशन, आणि मोनेरा, प्रोटिस्टा आणि ॲनिमल्स असं एक इव्होल्युशन. तर या 3 इमॅजिनरी लाईन 3 वेगवेगळ्या टाइपच्या युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय करतात, एक्सप्लेन करतात. समजलंय, ते झालं इव्होल्युशनरी रिलेशनशिप. समजलंय, इव्होल्युशनरी रिलेशनशिप सिम्पली एक चार्ट फॉर्म मध्ये किंवा एका डायग्रामच्या फॉर्म मध्ये काय करणं, त्यांचा इव्होल्युशनचा सिक्वेन्स रिप्रेझेंट करणं. हे जनरली आपण प्लांटच्या स्टडीज मध्ये ज्यावेळेस त्याचं क्लासिफिकेशन करायचं असतं, त्यावेळेस क्लासिफिकेशनच्या वेळेस आपण कॉमनली या कन्सेप्टचं युटिलायझेशन करतो. समजलंय. फायलोजेनेटिक रिलेशनशिप सोबत आज आपण आपलं लेक्चर इथं थांबू. आपल्याला आता पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, दॅट इज द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम किंवा टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम. टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये 10 मिनिट राहिले आपल्या लेक्चरचे, 10 मिनिटात काही होणार नाही, त्यामुळे आज आपण इथं थांबूचा. त्याच्यात आज आपण किमोटॅक्सॉनॉमी, त्याच्यानंतर क्लॅडोग्राम नंतर फायलोजेनेटिक रिलेशन, आणखी एक पॉईंट पाहिजे मतलब टॅक्सॉनॉमीशी रिलेटेड असलेला एक स्टडी करू आणि नंतर थांबू. न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी ज्याला म्हणतात, चार्ट मध्ये सांगतो बघा, न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी काय असते. न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी जनरली जो प्लांट्स मध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, या ऑर्गन्सच्या नंबरच्या बेसिसवर काय करणं, त्यांचं क्लासिफिकेशन करणं. जसं बघा काय असेल, लीफचा नंबर असेल, त्याच्यानंतर फ्लावर मध्ये पेटल्सचा नंबर असेल किंवा टोटल फ्लावरचा नंबर असेल, फ्लावर नंबर असेल, त्याच्यानंतर फ्लावर मध्ये असणारे जे पेटल्स आहेत, या पेटलचा नंबर, सेपल्सचा नंबर असेल, अँड्रोसियमचा नंबर असेल, त्याच्यानंतर अँड्रोसियम सोबत ओव्हुल्सचा नंबर असेल, ओव्हरी मध्ये जे टोटल नंबर ऑफ ओव्हुल्स आहेत त्या ओव्हुल्सचा नंबर असेल. जे काही ऑर्गन्स त्या पर्टिक्युलर प्लांट्सवर प्रेझेंट आहेत, त्या ऑर्गन्सच्या नंबरच्या बेसिसवर काय करणं, प्लांटचं क्लासिफिकेशन करणं, त्याला आपण न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी कन्सिडर करतो. न्यूमेरिकल नंबर्स, बरोबर आहे, नंबर यूज केले चाललेत क्लासिफिकेशनसाठी. जसं कार्ल लिनायनं केलेली जी क्लासिफिकेशन सिस्टीम होती, त्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये अँड्रोसियमचा नंबर यूज करून त्यांना टोटल 24 ग्रुप किंगडम प्लांटीमध्ये तयार केले. मोनेंड्रिया, डायँड्रिया, ट्रायँड्रिया असे टोटल 23 नंबर पर्यंत अँड्रोसियम असणारे ग्रुप, आणि एक 24th ग्रुप तयार केला कार्ल लिनायनं, ज्याला नाव दिलं नोनेंड्रिया विच डू नॉट हॅव अ अँड्रोसियम. आणि त्या पर्टिक्युलर ग्रुप मध्ये ना बॅक्टेरिया असतात, फंजाय असतात, त्याच्यानंतर त्यासोबत जिम्नोस्पर्म असतात, अल्गी असतात, ब्रायोफाइट्स असतात, टेरिडोफाइट्स असतात.
या एंटायर ऑर्गॅनिझम्सला काय केलं, प्लेस केलं. समजलंय? तर हा झाला पहा काही इंट्रोडक्टरी पार्ट आपल्या या चॅप्टरमध्ये दिलेला. बराचसा पार्ट जो एक्स्ट्रा आपण त्याला कन्सिडर करतो. बेसिकली या चॅप्टरमध्ये टॅक्झॉनॉमिक हायरार्की, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज, त्याच्यानंतर क्लासिफिकेशनच्या सिस्टीम, हे 2-3 पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्या क्लासिफिकेशनच्या सिस्टीममध्ये टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला उद्यापासून सुरुवात करायचं. आणखी 7 ते 8 लेक्चर या चॅप्टरला लागतात बा आपल्याला. आहे लक्षात? चला इथं आपण होत नाही 10 मिनिटात पॉईंट. हा भाऊ काही डाऊट असताल तर विचारा, प्रॉब्लेम असताल काही. डाऊट आहेत का काही जाधव?